पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे। 1 तास उलटलेला आहे। दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू आहे। तर आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। तर सकाळी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले। गेल्या 1 तासापासून या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोहित कंबोज हे देखील उपस्थित होते। मात्र राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गेल्या 1 तासापासून आता बंद दाराआड चर्चा सुरू असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। त्यामुळे या भेटीतून काय निष्पन्न होतं, कोणत्या मुद्द्यांना अनुसरून ही भेट महत्त्वाची आहे हे देखील पुढच्या काही काळात आता समोर येणारच आहे। मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेले आहेत। 1 तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पहिलीच ही राज ठाकरेंसोबतची भेट आहे। तर भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला आत्ताचे ताजे अपडेट देतात। भूषण, जवळपास 1 तास पूर्ण झालेला आहे आणि बंद दाराआड 2 महत्त्वाच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे। नक्की शुभम, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये मागील तासाभरापासून आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळत आहे। एकंदर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दादर येथील शिवाजी पार्क मैदानामध्ये एक पूर्वनियोजित कार्यक्रम होता, जो कार्यक्रम 11 वाजता सुरू होणार आहे। मात्र त्यापूर्वी अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि कुठेतरी सर्व राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। एकंदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आपण जर मागील काही काळ पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे ही एकला चळवळीचा नारा देत कुठेतरी वेगळी निवडणूक लढवत होती। मात्र पुन्हा एकदा आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा चर्चा होत आहे का, किंवा मनसे पुन्हा महायुतीमध्ये पाठिंबा देणार का, किंवा मनसे महायुतीमध्ये सामील होणार का, अशा अनेक चर्चा सध्या आपल्याला रंगताना पाहायला मिळतात। त्यामुळे या चर्चेत नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अगदी थोड्याच वेळात इथून निघणार आहेत आणि एकंदर या संपूर्ण भेटीमध्ये काय घडलं किंवा काय चर्चा झाली याबद्दल ते भाष्य करतात काय देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमकं काय भाष्य करतात। भूषण, हालचाली देखील वाढताय। देवेंद्र फडणवीस आता भेट घेऊन निघत असतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। तब्बल 1 तास या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर आता देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंची भेट घेऊन शिवतीर्थावरून निघाल्याची ही खास दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पाहतोय। तर देवेंद्र फडणवीसांच्या गाड्यांचा ताफा आपण पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही राज ठाकरेंची भेट घेतली। 1 तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेनंतर आता देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावरून निघालेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली। 1 तास बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांच्या पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झालेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। तब्बल 1 तास या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा पार पडली आणि या चर्चेनंतर आता देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थवरून निघालेले आहेत। त्यांच्या पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी आता ते रवाना झालेले आहेत। भूषण, देवेंद्र फडणवीस हे 1 तासाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर आता शिवतीर्थावरून निघालेले आहेत। नक्की शुभम, साधारण तासाभराच्या चर्चेनंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरातून, यांच्या निवासस्थानाहून निघालेले आहेत आणि एकंदर त्यांचा पूर्वनियोजित जो कार्यक्रम आहे शिवाजी पार्क मैदानामध्ये त्या ठिकाणी ते पोहोचत आहेत। आणि एकंदर या संपूर्ण चर्चेमध्ये नेमकं काय निष्पन्न झालं याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये निघताना। त्यामुळे या भेटीत नेमकं काय झालं, या भेटीत नेमकी काय चर्चा रंगली, हा अत्यंत चर्चेचा विषय आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये पुन्हा एकदा नवीन समीकरण पाहायला मिळतात का, मनसे महायुतीमध्ये सामील होते का, किंवा मनसे महायुतीला पाठिंबा पुन्हा देते का। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेची कोणती रणनीती असेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि एकंदर या संपूर्ण भेटीमध्ये नेमकं काय निष्पन्न झालं, या 2 मोठ्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अत्यंत महत्त्वाचे आहे। पण सध्या ती गुलदस्त्यात आहे, त्यामुळे या संपूर्ण भेटीवर सध्या मोठमोठ्या चर्चा आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहेत। भूषण, प्रामुख्याने 2 महत्त्वाचे मुद्दे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि दुसरी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात मनसे आणि भाजपमध्ये काही वाटाघाटी होण्याची शक्यता आहे का? आणि दुसरा यालाच लागून महत्त्वाचा प्रश्न असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपला मनसेची साथ मिळणार आहे का?
नक्की शुभम, आपण जर मागील काही काळ पाहिला तर कुठेतरी मनसेच्या बैठकीमध्ये कुठेतरी विधानसभा निवडणुकीत मनसे सामील का नाही झाली याबद्दल एकंदर विश्लेषण किंवा एकंदर चिंतन आपल्याला केलं पाहायला मिळालं. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे कुठेतरी मनसे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये सामील झाली नाही, अशा प्रकारे कुठेतरी मनसेचं विश्लेषण होतं. त्यामुळे येत्या काळामध्ये पुन्हा एकदा भाजप पुन्हा नवीन पर्याय शोधत आहे का, किंवा पुन्हा एकदा मनसे ही महायुतीमध्ये सामील होणार आहे का, या सर्व चर्चा सध्या आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये मनसे ही महायुती सोबत जाणार का, किंवा मनसेची वेगळी भूमिका असणार आहे का, या अनुषंगाने अनेक चर्चा सध्या आपल्याला नंतर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जर राजकीय जर प्रवास पाहिला तर कुठेतरी 2014 पासून त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या आपल्याला एकंदर राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने काहीशा बदलताना पाहायला मिळाल्या. त्यामुळे येत्या काळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा भूमिका बदलत महायुतीला पाठिंबा देतात का, किंवा महायुतीमध्ये सामील होतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि एकंदर दुसरी बाजू जर पाहिली तर कुठेतरी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या राजकीय भविष्यासाठी कुठेतरी मनसे ही तडजोड करते आहे का, हा सुद्धा अनेक अनुषंगाने किंवा अनेक अंगाने हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांना पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये आमदारकी मिळते का, याबद्दल चर्चा झाली आहे का, हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या राजकीय भविष्यासाठी किंवा एकंदर अमित ठाकरे यांच्यासोबत मनसेच्या एकंदर राजकीय भविष्यासाठी कुठेतरी मनसे ही आता काहीशी महायुतीच्या दिशेने पावलं टाकत आहेत का, या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे का, हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे या संपूर्ण दोन मोठ्या नेत्यांमध्ये नेमकी तर काय चर्चा झाली यांची चर्चा सध्या गुलदस्त्यात असली तरी सुद्धा येत्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या, राजकीय अंगाने, राजकीय अनुषंगाने या सर्व यांच्या ज्या गप्पा किंवा यांच्याबद्दल जी चर्चा झालेली आहे त्या समोर येतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. भूषण, राजकीय चर्चा तर या दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीमध्ये झाली असेलच, मात्र प्रामुख्याने दोन महत्त्वाचे मुद्दे आहे की मनसेच्या वतीने सातत्याने उपस्थित केले जात आहेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो मराठीचा मुद्दा, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो बांगलादेशींचा मुद्दा. या मुद्द्यांच्या अनुसरून देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे का? नक्की शुभम, ही शक्यता सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. कारण आपण जर पाहिलं तर सध्याच्या एकंदर राजकीय परिस्थितीमध्ये एकंदर सध्याच्या राजकारणामध्ये कुठेतरी बांगलादेशींचा मुद्दा आपल्याला सध्या गरम झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक घुसखोर बांगलादेशी आहेत, त्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी यापूर्वीच सुद्धा आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक होतात का, किंवा त्यांची काही नवीन मागणी आहे का, ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यासोबतच मुंबईतील मराठी माणसाचा घसरता टक्का आणि एकंदर मुंबई मधील मराठी माणूस ज्या प्रकारे कमी होत आहे, आणि एकंदर या संपूर्ण मुंबईमध्ये जो काही मराठी माणूस उरला आहे त्या अनुषंगाने, पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या मराठी माणसाचा लाभ आपल्याला घेता येईल का, कारण मराठीचा मुद्दा हा सध्या अनेक वर्ष मनसेही लावून धरत आहे. त्यामुळे मनसेची जी मराठी वोट बँक आहे त्या अनुषंगाने चर्चा झाली आहे का, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट झाली आहे का, पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे ही महायुतीमध्ये सामील होते का, किंवा मनसे महायुतीला पाठिंबा देते का, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेतात आणि पुन्हा एकदा त्यांची पावलं जी आहेत ती महायुती दिशेने आपल्याला पडतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. शुभम. भूषण, पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा मला विचारा असं वाटतो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी मनसेला अपयश आलं असलं तरी मुंबईतील मनसेचं अस्तित्व हे भाजप नाकारू शकत नाही, आणि म्हणून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मनसेची गरज भासू शकते का? नक्की शुभम, एकंदर पाहिलं विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा दारुण पराभव झाला, ज्यामध्ये मनसेचा एकही आमदार किंवा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे मनसे कुठेतरी पुन्हा एकदा नवीन राजकीय दिशेने जाते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपण जर पाहिलं मागील मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी अनेक अंगाने यावर भाष्य केलं, आणि एकंदर मनसेचा जो निकाल लागला तो निकाल कुठेतरी एकंदर संशयास्पद आहे का, असा देखील सवाल सध्या राज ठाकरे यांनी विचारला. त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा मनसे या निकालाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा अशा प्रकारे निकाल लागू नये, किंवा अशा प्रकारे मनसेचा दारुण पराभव होऊ नये, यासाठी काही तडजोड करत आहेत का, हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या काळामध्ये कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्यासोबत पाहिलं तर कुठेतरी मनसेचा जो प्रवास पाहिला तर मनसेचा प्रवास हा राजकीय अनुषंगाने काहीसा बदलता आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे येत्या काळामध्ये मनसे पुन्हा एकदा आपली भूमिका बदलत कुठेतरी पुन्हा एकदा महायुतीच्या दिशेने जाते का. भूषण, महत्त्वाचे अपडेट या भेटीगाठींच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. दरम्यान तासाभराच्या चर्चेनंतर आता देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या घरून आता निघालेले आहेत. पुढच्या त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी ते निघाले. मात्र 1 तास ही सगळी चर्चा झाली. एकंदरीत या चर्चेची आता राजकीय वर्तुळात देखील चर्चा सुरू झालेली आहे, कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटले. विरोधकांच्या वतीने देखील अनेक महत्त्वाच्या प्रतिक्रिया राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीच्या संदर्भात येत आहेत. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात.
राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे. त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असं वाटत नाही. महाराष्ट्रातली जनताच काय, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात, पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो BJP होतात. आत्तासुद्धा ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेला एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पानाला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.